रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। मी प्राध्यापक राजेंद्र गायधने इयत्ता 11वी भूगोल या विषयातील प्रकरण क्रमांक 3 अपक्षरणाची कारके याचा व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत आहे। या प्रकरणामध्ये आपल्याला अपक्षरणाची जी कारके आहेत, भूपृष्ठाच्या पृष्ठभागावरील बाह्य कारके, या बाह्य कारकामुळे होणारी भूपृष्ठाची झीज आणि त्यामुळे निर्माण होणारे भूरूपे यांची माहिती आज आपण या ठिकाणी घेणार आहोत। यापूर्वी आपण विदारण ही प्रक्रिया अभ्यासलेली आहे। विदारणाच्या क्रियेमध्ये अनेक घटक सहभागी झालेले असतात। विदारणाचे अनेक प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत। ही विदारण होत असताना त्या भूपृष्ठाची जी झीज होते, निर्माण झालेले पदार्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात आणि त्याच्या संचयनामुळे वेगवेगळ्या आकाराची भूरूपे तयार झालेली आपल्याला पाहायला मिळतात। या भूरूपांचा उपयोग विविध गावांना नावे देण्यासाठी केला जातो। ही भूरूपं निर्माण होत असताना निसर्गामध्ये विशिष्ट प्रक्रियेद्वारे ही भूरूपे निर्माण होत असतात आणि त्यावर ही बाह्य शक्तीची जी कारके आहेत, ही बाह्य शक्तीची कारके खनन, वहन आणि संचयन यासारखी कार्य करीत असतात आणि प्रदीर्घ कालखंडानंतर भूपृष्ठावर विविध भूरूपे हे विकसित होत असतात। त्यामध्ये मग वाहते पाणी म्हणजे नदीचं कार्य, सागरी लाटा, हिमनद्या, वारा, भूमिगत पाणी यासारखी बाह्य कारके ही विदारणाचं कार्य या ठिकाणी करत असतात आणि त्यामुळे या खडकाचं विदारण होऊन खडकाचे कण मूळ खडकापासून अलग होऊन त्याचं वहन होतं आणि सखल भागामध्ये त्याचं संचयन होत जातं। ही विदारणाची प्रक्रिया किंवा त्या बाह्य कारकाचं कार्य सर्व प्रदेशामध्ये समान पद्धतीने होत नाही। त्या प्रदेशामध्ये प्रभावी कारके जी आहेत, त्या प्रभावी कारकाच्या माध्यमातून भूपृष्ठाचं विदारण हे मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं। हे विदारण होऊन अनेक प्रकारची भूरूपे निर्माण होतात आणि त्या भूरूपावरूनच काही गावांची नावं देखील दिलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। उदाहरणार्थ रेवदंडा हे रायगड आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर असलेलं एक गावाचं नाव आहे की ज्या ठिकाणी समुद्र लाटांच्या संचयन कार्यामुळे वाळूचे दांडे निर्माण झालेले आहेत। त्या वाळूच्या दांड्यावरून रेवदंडा हे नाव त्या गावाला या ठिकाणी दिलेलं आपल्याला दिसतं। तसंच रत्नागिरी हे जे ठिकाण आहे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर असलेलं, त्याही ठिकाणी सागरी लाटांच्या संचयन कार्यामुळं पुळण निर्माण होते आणि त्यामुळं त्या ठिकाणी असलेलं जे देवस्थान आहे गणपतीचं, त्याला गणपतीपुळे या नावाने संबोधलं जातं। किंवा ज्या ठिकाणी नद्यांचा संगम होतो, एक किंवा अनेक नद्या एकत्र येतात, त्या नद्यांच्या संगमाला, त्या संगमावरून त्या गावाचं नाव ठरवलं जातं। उदाहरणार्थ प्रवारा संगम, त्या ठिकाणी प्रवारा आणि गोदावरी दोन नद्यांचा संगम होतो आणि म्हणून त्या संगमावरून प्रवारा संगम हे नाव या ठिकाणी दिलेलं आपल्याला दिसतं। म्हणजे त्या भूरूपावरून गावाची नावं देखील या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसून येतात। ही भूरूपे कशी निर्माण होतात किंवा भूपृष्ठाची झीज होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण क्षरण असं म्हणतो। क्षरण म्हणजे भूपृष्ठाची होणारी झीज, त्यालाच अपक्षरण असं देखील म्हटलं जातं। ही अपक्षरणाची प्रक्रिया वेगवेगळ्या माध्यमाने वेगवेगळ्या पद्धतीने भूपृष्ठावर अखंडपणे सुरू असते। या अपक्षरणाची प्रक्रियाच आज आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे। अपक्षरण होत असताना प्रथम उखड ही जी प्रक्रिया आहे, ही उखड प्रक्रिया भूपृष्ठावर घडून येत असते। मग ही उखड प्रक्रिया होत असताना येथे हिमनदीचं कार्य प्रभावी असतं। हिमनदीचं बर्फ जेव्हा पुढे सरकतं त्यावेळेस त्या हिमनदीच्या बर्फाचा दाब त्या हिमनदीच्या तळावर त्या ठिकाणी पडलेला असतो आणि पर्यायाने त्या हिमनदीच्या तळाकडचा काही भाग हा उखडला जातो आणि त्याचबरोबर त्या हिमनदीच्या पात्रामध्ये पुढे आलेले जे काही खडकाचे भाग असतात किंवा तळाच्या वरती काही भूपृष्ठाचा भाग हा वर आलेला असतो
हा वर आलेला भूपृष्ठाचा भाग किंवा काठावरचा काही भाग नदीपात्रामध्ये गेलेला असतो, त्यावर त्या बर्फाचा प्रचंड दाब पडून खडकाचे काही भाग हे त्या ठिकाणी उखडले जातात. याला उखड अशी प्रक्रिया या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे हिमनदीचं कार्य हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. ज्या ठिकाणी हिमनद्या वाहतात अशा हिमनद्यांच्या प्रदेशामध्ये ही उखड प्रक्रिया या ठिकाणी निर्माण होत असते. मग ज्या ठिकाणी ही उखड प्रक्रिया होते, नदीच्या प्रवाहाकडचा जो भाग आहे हा प्रवाहाकडचा भाग गुळगुळीत झालेला असतो आणि विरुद्ध बाजूचा जो प्रदेश आहे त्या ठिकाणी खडबडीत अशा प्रकारचा भूप्रदेश हा निर्माण झालेला असतो. काही लहान आकाराच्या टेकड्या त्या नदीपात्रामध्ये निर्माण होत असतात आणि दूर अंतरावरून बघितल्यानंतर तो भूभाग एखाद्या मेंढीप्रमाणे त्या ठिकाणी दिसतो. त्याला मेषशिला या नावाने संबोधलं जातं. अशा प्रकारे हिमनदीच्या अपक्षरणकारकामुळे त्या ठिकाणी नदीच्या तळावरती उखड ही एक प्रक्रिया होऊन भूपृष्ठाची झीज ही मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. दुसरं कारण आहे अपघर्षण. हे अपघर्षण होत असताना या नदीच्या तळावरती किंवा हिमनदीच्या तळावरती सागरी लाटा असतील, म्हणजे नद्या, हिमनद्या किंवा सागरी लाटा या बाह्यकारकांचं घर्षण कार्य होऊन भूपृष्ठ खरडवून निघालं जातं. ही जी बाह्यकारक आहेत, नदी, हिमनदी किंवा वारा, त्याचबरोबर सागरी लाटा, या बाह्यकारकामुळे भूपृष्ठाची झीज होते आणि निर्माण झालेले जे अवसाद आहेत, खडकाचे लहान मोठे कण असतात, वाळू असते, मातीरेती असते, हे पदार्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात. या पदार्थांचं भूपृष्ठाशी घर्षण होत असतं आणि त्या अवसादांच्या कणांच्या घर्षणामुळं भूपृष्ठ खरडवून निघते आणि त्याची झीज ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होत जाते. त्या कारकाचा वेग जसा वाढेल तसतसा ही घर्षणाची क्रिया अधिक वेगाने त्या ठिकाणी होत जाते. मग हे होत असताना त्या बाह्यकारकाचा वेग किती आहे, त्याचबरोबर त्या प्रवाह मार्गामध्ये निर्माण झालेले पदार्थ हे किती प्रमाणामध्ये उपलब्ध आहे, त्या प्रमाणामध्ये त्या भूपृष्ठाची झीज ही त्या ठिकाणी अवलंबून असते. जसजसं त्या प्रवाहाचा वेग वाढत जातो तसतशी त्याची वहन क्षमता वाढत जाते आणि त्याबरोबर वाहून आलेले जे पदार्थ असतात त्या पदार्थांच्या घर्षणामुळं भूपृष्ठाचा काही भाग खरडवून निघाला जातो, तो भाग गुळगुळीत त्या ठिकाणी होत असतो. जसं आपण काही फर्निचर उद्योगामध्ये आपण बघतो की भूपृष्ठ त्या लाकडाचं प्लेन करावयाचं असतं, त्यासाठी पॉलिश पेपरचा वापर केला जातो. पॉलिश पेपर हा खडबडीत असतो, त्या पॉलिश पेपरच्या घर्षणामुळे ते लाकूड त्या ठिकाणी गुळगुळीत केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसतात. म्हणजे लाकडाला पॉलिश करत असताना तो खरबरीत कागद त्या लाकडावर घासला जातो, त्या घर्षणामुळे त्या लाकडाचं झीज त्या ठिकाणी आणि तो लाकूड जो आहे त्याचा पृष्ठभाग हा गुळगुळीत होत जातो. तशाच प्रकारची क्रिया या बाह्यकारकामुळं या ठिकाणी होत जाते, त्याला अपघर्षण असं या ठिकाणी संबोधलं जातं. तिसरा भाग आहे सन्निघर्षण. हे सन्निघर्षण होत असताना जी बाह्यकारक आहेत त्या बाह्यकारकामध्ये विशेषतः वारा, सागरी लाटा आणि नदी ही बाह्यकारकं जी आहे त्या बाह्यकारकामुळं सन्निघर्षणाची क्रिया घडून येत असते. या बाह्यकारकामुळं खडक आणि खडकाचे काही तुकडे हे प्रवाहाबरोबर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात. त्याचे लहान मोठे तुकडे असतात. हे खडकाचे तुकडे एकमेकावर आदळतात त्या प्रवाह मार्गामध्ये आणि त्या खडकाच्या तुकड्याचा आणखी लहान लहान अशा तुकड्यामध्ये त्याचं रूपांतर होत चालतं. तसंच त्या खडकाचे तुकडे एकमेकावर घासल्यामुळं किंवा त्या खडकाचे तुकडे एकमेकावर आदळल्यामुळे त्या खडकाचे जे अंकुशदार भाग असतात ते कालांतराने गुळगुळीत होत चालतात आणि त्या नदीपात्रामध्ये असेल किंवा वाऱ्याच्या प्रवाह मार्गामध्ये असेल किंवा सागरी लाटांच्या त्या घर्षण कार्यामुळे हे पदार्थ एकमेकावर घासले जातात, आपटले जातात आणि गुळगुळीत अशा प्रकारचे खडकाचे तुकडे त्या प्रवाह मार्गामध्ये निर्माण होत असतात. यालाच सन्निघर्षण असं या ठिकाणी संबोधलं जातं. चौथा प्रकार आहे द्रावण. आता सन्निघर्षण आपण पाहिलं की सन्निघर्षण आणि अपघर्षण, हे सन्निघर्षण किंवा अपघर्षण या दोन वेगळ्या प्रक्रिया आहेत. अपघर्षण होत असताना त्या प्रक्रियेमध्ये पदार्थ जे वाहून येतात त्या बाह्यकारकामुळं त्याचं घर्षण भूपृष्ठाशी होतं, प्रत्यक्षातपणे भूपृष्ठ खरडून निघतं
आणि सन्नी घर्षणामध्ये वाहून आलेले पदार्थ एकमेकावर आपटल्यामुळं त्या लहान लहान तुकड्यामध्ये आणखी रूपांतर होतं आणि कालांतराने त्याला गोल आकार त्या ठिकाणी प्राप्त होतो. गुळगुळीत अशा प्रकारचे खडकाचे तुकडे हे त्यामध्ये निर्माण झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अशा प्रकारे अपघर्षण किंवा सन्नी घर्षण हे दोन वेगवेगळे प्रकार या ठिकाणी अपक्षरणाचे आपल्याला दिसतात. चौथा जो प्रकार आहे द्रावणाचा. द्रावण म्हणजे जेव्हा काही खडकाचे जे काही भाग असतात हे पाण्यामध्ये विरघळलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग ते नदीचं पाणी असेल किंवा समुद्राचं पाणी असतं, त्यामध्ये सौम्य अशा प्रकारचं कार्बाम्ल तयार झालेलं असतं. अशा सौम्य कार्बाम्लयुक्त पाण्यामध्ये खडकातील काही भाग हा त्यामध्ये विरघळतो. उदाहरणार्थ चुना किंवा चुनखडकाचा जो भाग आहे हे या द्रावण क्रियेमध्ये काही प्रमाणामध्ये विरघळला जातो आणि हे खडकापासून अलग झालेले कण त्याच बाह्यकारकाद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जाते आणि सखल भागामध्ये त्याचं संचयन हे त्या ठिकाणी होत जातं. काही किनारी भागामध्ये चुनखडक किंवा डोलोमाईट आणि वालुकाष्म अशा प्रकारचे खडक आपल्याला या ठिकाणी दिसून येतात आणि या खडकावर ही द्रावणाची क्रिया त्या ठिकाणी घडून येते आणि भूपृष्ठाचा काही भाग हा त्या ठिकाणी झिजवला जातो, त्याचं विदारण त्या ठिकाणी होत जातं. अशा प्रकारे चुनखडक किंवा डोलोमाईट प्रकारचा जो खडक आहे हा द्रावण क्रियेला संवेदनशील त्या ठिकाणी असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर अपवहन ही एक प्रक्रिया त्या बाह्यकारकाद्वारे या ठिकाणी असते. म्हणजे भूपृष्ठावर या बाह्यकारकामुळे खडकाची जी फूटतूट होते त्याचं जे विदारण होतं आणि निर्माण झालेले खडकाचे तुकडे असतील किंवा वाळूचे कण असतात ते वाऱ्याच्या प्रवाहाबरोबर वाहून नेले जातात. विशेषतः वाळवंटी भागामध्ये हे अपवहनाचं कार्य प्रभावीपणे त्या ठिकाणी चालतं. कारण वाळवंटामध्ये वनस्पती किंवा अरण्याचं प्रमाण कमी असतं आणि पर्यायाने त्या ठिकाणी वाऱ्याचा प्रवाहाचा वेग हा जास्त असतो आणि निर्माण झालेली मातीरेती किंवा वाळूचे कण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात. त्या वनस्पतींच्या अभावामुळं किंवा वाऱ्याच्या प्रवाहाला कसल्याही प्रकारचा अडथळा नसल्यामुळे वाऱ्याचा वेग हा त्या ठिकाणी जास्त असतो आणि म्हणून त्या वाऱ्याच्या प्रवाहामध्ये वाहून जाणारी जी वाळू असते, मातीरेती असते, खडकाचे कण असतात, त्या खडकांच्या कणामुळं भूपृष्ठावर आघात होतो आणि त्या ठिकाणी छोटासा खळगा तयार होतो. अशा खळग्यामध्ये त्या वाऱ्याचे चक्राकार प्रवाह निर्माण होतात आणि वाहून आलेले जे वाळूचे कण असतात, मातीरेती असते, हे मातीरेती किंवा वाळूचे कण त्या ठिकाणी गोल गोल अशा दिशेमध्ये फिरत जातात आणि कालांतराने तो खळगा विस्तीर्ण होत जातो. अशा ठिकाणी त्या वाऱ्याच्या प्रवाहामध्ये असे छोटे मोठे आकाराचे जे खळगे आहेत हे खळगे त्या ठिकाणी निर्माण होत असतात. म्हणजे वाऱ्याच्या वहन कार्यामुळे खळगा यासारख्या भू आकाराची निर्मिती ही वाळवंटामध्ये या ठिकाणी होताना दिसते. म्हणजे अपवहन हे वाऱ्याचं अपक्षरणाचं एक महत्त्वाचं या ठिकाणी काम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्यानंतर 6वा घटक आहे तो म्हणजे वेधन. हे वेधन होत असताना नदीच्या पाण्याबरोबर तळाकडचा जो गाळ असतो हा गाळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नदीच्या प्रवाह मार्गाबरोबर वाहत जातो आणि कित्येकदा त्या नदीच्या तळावर अनेक प्रकारचे अडथळे हे त्या ठिकाणी येत असतात किंवा तळावर काही ठिकाणी भेगा पडलेल्या असतात, फटी असतात, लहान मोठे खळगे त्या नदीच्या तळाशी त्या ठिकाणी पडलेले असतात. ज्यावेळेस नदीच्या प्रवाहाचं पाणी त्या नदी पात्रातून वाहते त्यावेळेस त्या खळग्यामध्ये चक्राकार अशा प्रकारे त्या ठिकाणी पाणी गोल आकारामध्ये फिरत जातं आणि त्या ठिकाणी पाण्याचे भोवरे तयार होतात. त्या भोवऱ्यामध्ये नदीने वाहून आणलेले खडकाचे तुकडे, वाळू, रेती, माती हे देखील गोल गोल आकारामध्ये त्या ठिकाणी फिरत चालतात आणि कालांतराने त्या खळग्याचा विस्तार वाढत जातो. ही क्रिया सतत त्या ठिकाणी घडत राहते. जोपर्यंत नदीच्या प्रवाहाचा पाणी वाहत असतं तोपर्यंत त्या खळग्यामध्ये अशा प्रकारचे भोवरे निर्माण झाले असतात. त्या भोवऱ्यामध्ये वाहून आलेले खडकाचे तुकडे, वाळू, माती, रेती हे चक्राकार गतीने फिरत असतात आणि त्याच्या घर्षणामुळं तो खळगा अधिक खोल आणि रुंद होत चालतो. कालांतराने त्याला असा माठासारखा आकार प्राप्त होतो. या खळग्यांनाच रांजण खळगे या नावाने संबोधलं जातं. उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रामध्ये पारनेरजवळ, निगोजवळ या ठिकाणी रांजण खळगे आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. हे वेधन प्रक्रियेमधूनच त्या ठिकाणी निर्माण होतात. नदीच्या घर्षण कार्यामुळे नदीच्या प्रवाहामध्ये अशा गोल आकाराचे खळगे हे निर्माण झाले दिसतात. त्यालाच वेधन असं या ठिकाणी संबोधलं जातं. त्यानंतर अधोगामी अपक्षरण हा पुढचा प्रकार आहे.
अधोगामी म्हणजे उभ्या दिशेने होणारं घर्षण, उभ्या दिशेने होणारं खनन, म्हणजे नदीच्या पहिल्या टप्प्यामध्ये घडणारी ही प्रक्रिया आहे. पर्वतीय प्रदेशामध्ये नदी उगम पावल्यानंतर त्या नदी प्रवाहाचा वेग हा त्या ठिकाणी जास्त असतो, कारण त्या ठिकाणी भूप्रदेशाचा उतार हा तीव्र असतो आणि त्या तीव्र उतारामुळं नदीच्या काठापेक्षा नदीच्या तळभागाची झीज ही अधिक वेगाने त्या ठिकाणी होते आणि त्यामुळे नदीच्या तळभागाची झीज ही अधिक त्या ठिकाणी होत जाते आणि नदीचा तळभाग हा अधिक खोल त्या ठिकाणी होत जातो आणि त्या ठिकाणी खोल अशा आकाराच्या दऱ्या या निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. साधारणपणे त्या ठिकाणी व्ही शेप आकाराच्या दऱ्या नदीच्या पहिल्या टप्प्यामध्ये या निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळत असतात. म्हणजे अधोगामी किंवा उभे खनन हे त्या ठिकाणी वेगाने होतं, कारण नदीचा प्रवाह हा वेगाने त्या ठिकाणी वाहतो. नदीच्या प्रवाहामध्ये जाडे भरडे खडकाचे तुकडे त्या ठिकाणी असतात, लहान मोठे दगडगोटे त्याबरोबर वाहत असतात आणि पर्यायाने हे पदार्थ जड असल्यामुळं नदीच्या तळभागातून हे पदार्थ वेगाने वाहत असतात आणि त्यामुळे तळभागाची झीज ही अधिक वेगाने त्या ठिकाणी होत जाते आणि म्हणून त्या नदीच्या तळाचे झीज जास्त झाल्यामुळं त्या पहिल्या टप्प्यामध्ये व्ही आकाराच्या दऱ्या या निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळत असतात. त्यानंतर अभिशीर्ष अपक्षरण हा पुढचा एक घटक आहे. नदीच्या उगमाकडचाच हा एक प्रदेश आहे. पार्श्ववर्ती अपक्षरण त्याला म्हटलं जातं. उगम क्षेत्राकडे त्या नदीच्या पात्रामध्ये मृदा किंवा दगडगोटे किंवा खडक हे तीव्र उतारामुळे खाली कोसळत असतात. नदीचा उतार तीव्र झालेला असतो, व्ही आकाराच्या दऱ्या निर्माण झाल्या असतात, त्यामुळं अतिशय तीव्र उतार त्या नदीच्या दरीचा निर्माण झालेला असतो. त्यामुळे नदीच्या दरीचा काही भाग हा त्या ठिकाणी खाली कोसळतो आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झीज किंवा विदारणाची क्रिया ही त्या ठिकाणी घडून येत असते. म्हणजे नदीच्या प्रवाहाच्या दिशेने हे पदार्थ त्या ठिकाणी वाहून जातात आणि त्यामुळे नदीचं पात्र जे आहे हे नदीचं पात्र अधिक मागे मागे त्या ठिकाणी हटत जातं. मागचा प्रवाहाचा भाग हा खाली कोसळल्यामुळं नदीचा प्रवाह मार्ग हा विस्तारित होत गेलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. नदी पात्रामध्ये कोसळलेले पदार्थ दगड माती हे प्रवाहाबरोबर पुढच्या दिशेमध्ये वाहून नेले जातात आणि त्या नदीचा प्रवाह मार्ग जो आहे हा प्रवाह मार्ग उगम क्षेत्राकडे मागे मागे त्या ठिकाणी सरकत गेलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर पार्श्ववर्ती अपक्षरण असं हा एक पुढचा प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसतो. हा नदीच्या साधारणपणे मधल्या टप्प्यामधला भाग आहे. जेव्हा नदीच्या पाण्याचा वेग हा थोडासा कमी झालेला असतो आणि त्यावेळेस नदीच्या प्रवाहामध्ये वाहून आलेले दगडगोटे जे असतात हे कडेच्या भाग जो आहे नदीच्या काठाच्या भागाची झीज त्या ठिकाणी होत चालते. म्हणजे या दुसऱ्या टप्प्यामध्ये नदीच्या तळभागाच्या ऐवजी नदीच्या काठाची झीज ही या ठिकाणी जास्त होत चालते. नदीची दरी ही अधिक रुंद होत गेलेली आपल्याला या ठिकाणी दिसत चालते. या प्रक्रियेला आपण पार्श्ववर्ती अपक्षरण किंवा पार्श्ववर्ती खनन अशा या ठिकाणी संबोधतो आणि यामुळं नदीच्या दरीची रुंदी जी आहे ही दरीची रुंदी या ठिकाणी वाढत चालते. मुख्यतः पूर मैदानाचं विस्तारीकरण त्यामुळे घडून येतं. मग अशा टप्प्यामध्ये पूर मैदानाचा प्रदेश हा निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे या दुसऱ्या टप्प्यामध्ये नदीच्या उभ्या खननाऐवजी नदीचं पार्श्ववर्ती खनन म्हणजे काठाचं खनन हे वेगाने होत जातं आणि पर्यायाने नदीचे दरीचा भाग जो आहे हा अधिक रुंद या ठिकाणी होत गेलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर कर्षण हा पुढचा एक प्रकार आहे. कर्षण म्हणजे नदीचे कारक असेल किंवा इतर बाह्य कारक जे आहेत या बाह्य कारकामुळे संपादित झालेले जे पदार्थ असतात, निर्माण झालेले जे अवसाद असतात, त्यामध्ये खडकाचे तुकडे, दगडगोटे, वाळू, माती, रेती यासारखे पदार्थ त्या बाह्य कारकाबरोबर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात. मग हे वाहून नेत असताना ते पदार्थ घरंगळणे, ढकलणे किंवा ओढणे अशा वेगवेगळ्या क्रियाद्वारे हे अवसादांचं वहन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होत असतं. हे पदार्थ आकाराने मोठे असतात, वजनाने जड असतात आणि त्यामुळं भूपृष्ठालगत त्या पदार्थांचं घर्षण हे अधिक वेगाने होत जातं आणि म्हणून या कर्षणामुळं भूपृष्ठाची झीज किंवा त्या प्रवाह मार्गामध्ये एक प्रकारे भूपृष्ठाचं विदारण हे मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं. म्हणजे घरंगळणे, ढकलणे किंवा ओढणे ही जी प्रक्रिया घडते त्या बाह्य कारकामुळे, त्या बाह्य कारकामुळे हे पदार्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सतत त्याचं स्थानांतर होत असतं. पर्यायाने हे पदार्थ त्या भूपृष्ठाशी खरडवले जातात आणि भूपृष्ठाची झीज ही वेगाने त्या ठिकाणी होत जाते.
भूजलाव्यतिरिक्त इतर सर्व कारके जी आहेत, अशा प्रकारे कर्षणाची क्रिया या ठिकाणी करताना आपल्याला दिसतात. त्यानंतर उत्परिवर्तन हा एक पुढचा भाग आहे. अनेकदा आपण पाहतो की नदी प्रवाहामध्ये, वाऱ्याच्या प्रवाहामध्ये किंवा हिम नदीच्या प्रवाहामध्ये किंवा सागरी लाटा असतील, या बाह्य कारकामुळं निर्माण झालेले जे पदार्थ असतात हे पदार्थ जड असल्यामुळे किंवा आकाराने मोठे असल्यामुळे हे एकमेकावर आदळत आपटत प्रवाहाच्या दिशेने पुढे पुढे वाहत गेलेले आपल्याला या ठिकाणी दिसत असतात. मग त्यामध्ये वारा असेल, पाण्याचं कार्य असेल, या बाह्य कारकाच्या बलामुळे हे निर्माण झालेले पदार्थ जे असतात हे पदार्थ या उत्परिवर्तन प्रक्रियेद्वारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात. आणि हे होत असताना कधीकधी हे पदार्थ वाहून नेण्याची क्षमता त्या बाह्य कारकाची कमी झालेली असते. पर्यायाने ते पदार्थ उसळी घेऊन पुन्हा खाली पडतात. हे पदार्थ एकमेकावर आदळत आपटत चालत असताना ते पदार्थ भूपृष्ठापासून किंवा त्या बाह्य कारकाच्या भूपृष्ठापासून उसळी घेतात आणि पुन्हा जमिनीवर खाली त्या ठिकाणी पडत असतात. अशा प्रकारे हे पदार्थ टप्प्याटप्प्याने असे उसळी घेत हे पुढे पुढे त्या ठिकाणी वाहून नेले जातात. आणि त्या पदार्थांच्या घर्षणामुळे किंवा त्या पदार्थांच्या आघातामुळे भूपृष्ठाची झीज ही वेगाने त्या ठिकाणी होत जाते. त्यानंतर निलंबनाची क्रिया घडते. ही जी बाह्य कारकं आहेत त्यामध्ये नदी, वारा किंवा सागरी लाटा या बाह्य कारकामुळे पदार्थांचं निलंबन या ठिकाणी होत असतं. निलंबन म्हणजे या बाह्य कारकामुळे निर्माण झालेले जे पदार्थ असतात त्यामध्ये अतिशय सूक्ष्म बारीक असे मातीचे कण त्या ठिकाणी असतात. हे मातीचे कण वजनाने हलके असतात आणि त्यामुळे त्या नदीच्या प्रवाहामध्ये किंवा त्या सागरी लाटामध्ये हे पदार्थ वरच्या थरातून वाहून नेले जातात. जड पदार्थ तळभागातून वाहून नेले जातात किंवा तळभागाला त्या ठिकाणी ते पदार्थ वाहत जातात. परंतु जे पदार्थ आकाराने वजनाने लहान असतात हे पदार्थ त्या बाह्य कारकाच्या वरच्या थरामधून वाहून नेले जातात आणि त्यालाच निलंबन असं या ठिकाणी म्हटलं जातं. हे बाह्य कारकामुळे निर्माण झालेले जे बारीक सूक्ष्म कण असतात हे बऱ्याचदा त्या नदीच्या पात्रामध्ये किंवा त्या प्रवाहामध्ये वरच्या थरामधून वाहत जातात. अतिशय सूक्ष्म माती असते आणि हे पदार्थ बऱ्याच वेळपर्यंत वरच्या थरामधूनच वाहत जातात आणि नंतर ज्यावेळेस त्या पाण्याचा किंवा त्या बाह्य कारकाचा वेग कमी होतो त्यावेळेस हे पदार्थ तळभागाकडून त्या ठिकाणी पुढे पुढे अशा प्रकारे वाहत जातात. म्हणजे निलंबनाची क्रिया होत असताना हलके कण जे असतात, आकाराने लहान जे कण असतात त्या कणांचं वहन त्या बाह्य कारकाच्या वरच्या थरामधून होत असतं. त्यालाच निलंबन असं या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे नदी, सागरी लाटा किंवा वारा या बाह्य कारकामध्ये ही निलंबनाची क्रिया प्रामुख्याने घडलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर द्रावीकरणाची क्रिया घडून येते. ही द्रावीकरणाची क्रिया नदी, सागरी लाटा किंवा भूमिगत पाणी या बाह्य कारकामुळं द्रावीकरणाची क्रिया ही प्रामुख्याने घडत असते. म्हणजे पाण्यामध्ये विरघळलेल्या परिस्थितीमध्ये काही पदार्थ त्या पाण्याबरोबर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून जातात. उदाहरणार्थ चुनखडकाच्या प्रदेशामध्ये त्या ठिकाणी कार्बाम्लासारखी क्रिया घडून येते आणि चुनखडकाचा बराचसा भाग त्या पाण्यामध्ये विरघळला जातो. या ठिकाणी द्रावण ही क्रिया महत्त्वाची आहे. खडकातील काही भाग त्या पाण्यामध्ये विरघळतात आणि हे विरघळलेले पदार्थ त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये जास्त असतात आणि त्याचं वहन त्या बाह्य कारकामुळे विशेषतः त्या ठिकाणी होत असतं. आणि सखल भागामध्ये ते झिजवलेले पदार्थ जे असतात त्याचे कण हे सखल भागामध्ये त्याचं संचयन होत जातं. शेवटचा एक या ठिकाणी भाग दिला संचयन प्रक्रिया. ही जी बाह्य कारकं जी आहेत या बाह्य कारकांच्या कार्यादरम्यान अनेक प्रकारच्या प्रक्रिया त्यामध्ये घडत चालतात. खनन, वहन आणि संचयन हा शेवटचा टप्पा त्यांचा आहे. या कारकांच्या गतीचा वेग मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं वहन हे वेगाने होत जातं. त्याचबरोबर भूपृष्ठाची झीज देखील अतिशय वेगाने त्या ठिकाणी होत जाते. परंतु काही कारणामुळे त्या बाह्य कारकांची गती किंवा त्याचा वेग हा जर कमी झाला तर त्या बाह्य कारकाची ते पदार्थ वाहून नेण्याची क्षमता जी असते ही क्षमता कमी होते आणि त्यानुसार आकारमानानुसार किंवा वजनानुसार जे जड पदार्थ असतात त्या जड पदार्थांचं अगोदर संचयन होतं. जे पदार्थ आकाराने लहान असतात, वजनाने हलके असतात ते टप्प्याटप्प्याने त्याचं संचयन होत चालतं. आणि सूक्ष्म पदार्थ जे असतात हे अतिसूक्ष्म पदार्थ नदीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत वाहून जातात किंवा त्या बाह्य कारकाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत ही बाह्य कारकामुळं किंवा त्या गुरुत्व बलामुळे
हे सूक्ष्म कण जे असतात मातीचे, हे शेवटच्या टप्प्यामध्ये जाऊन त्याचं संचयन त्या ठिकाणी होत असतं. असे लहान सूक्ष्म कण जे असतात, हे सूक्ष्म कण शेवटच्या टप्प्यामध्ये त्याचं संचयन होत जातं. जे पदार्थ वजनाने मोठे असतात, आकाराने मोठे असतात, या शेवटच्या क्षणामध्ये त्या बाह्यकारकाची वहन क्षमता कमी झाल्यामुळं हे पदार्थ पुढे वाहून नेण्याची क्षमता त्या बाह्यकारकाची नसते. आणि म्हणून अगोदर आकारमानाने मोठे किंवा वजनाने जड असे पदार्थ जे असतात, हे जड पदार्थ अगोदर संचयित होतात आणि क्रमाक्रमाने लहान 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 अशा प्रकारचे पदार्थ हे संचयित होत चालतात. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये अतिसूक्ष्म असे जे कण आहेत, हे सूक्ष्म कण हे शेवटच्या टप्प्यामध्ये त्याचं संचयन त्या ठिकाणी होतं. म्हणजे हे जे बाह्यकारक जे आहेत, त्या बाह्यकारकाच्या प्रवाह मार्गामध्ये जर अडथळा आला तर त्या प्रवाह मार्गाचा वेग जो असतो, हा वेग हा संथ होतो किंवा कमी होतो. आणि त्यामुळे वाहून आलेले जे पदार्थ असतात, ते पदार्थांचं संचयन हे टप्प्याटप्प्याने होत जातं. आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ही संचयनाची क्रिया त्या बाह्यकारकामुळे घडून येते. आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या भूरूपांची निर्मिती ही शेवटच्या टप्प्यामध्ये होत असते. या अपक्षरण क्रिया आपण या ठिकाणी पाहिल्यात. या अपक्षरण प्रक्रियेमध्ये निरनिराळ्या भूरूपांची निर्मिती त्यामध्ये होत जाते. ही भूरूपे कशी घडतात किंवा त्याची निर्मिती कशी होते हे समजण्यास आपल्याला या ठिकाणी ही अपक्षरण प्रक्रिया जी आहे, ही अपक्षरण प्रक्रिया समजून घेणं अतिशय महत्त्वाचं असतं. आणि त्या अपक्षरण प्रक्रियेमध्ये ही जी बाह्यकारक आहेत, नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा किंवा भूमिगत पाणी, या बाह्यकारकांचं खनन, वहन आणि संचयन प्रक्रिया जी आहे, ही आपल्याला समजून घेणं या ठिकाणी आवश्यक आहे. आणि त्या बाह्यकारकामुळे एकत्रितपणे भूपृष्ठाची जी झीज होते आणि त्यामुळं अनेक प्रकारची भूरूपे ही त्या ठिकाणी पृथ्वीच्या पृष्ठभागावर निर्माण झालेल्या आपल्याला या ठिकाणी दिसत असतात. या संचयनाची भूरूपे ही वेगळ्या प्रकारची असतात. खनन कार्यामुळे वेगळ्या प्रकारची भूरूपं निर्माण झालेली आपल्याला या ठिकाणी दिसतात. म्हणजे ज्या अपक्षरण प्रक्रिया जी आहे, त्या अपक्षरण प्रक्रियेमुळं किंवा जी अपक्षरणाची कारके आहेत, या अपक्षरण कारकांचं कार्य जे आहे सगळ्या प्रदेशामध्ये सारख्या प्रमाणामध्ये निर्माण झालेलं आपल्याला दिसत नाही. त्या त्या प्रदेशामध्ये प्रभावी कारक जे आहेत, त्या प्रभावी कारकामुळे भूपृष्ठाची झीज ही त्या ठिकाणी होत जाते. नदीचं कार्य हे सर्वव्यापी आहे. म्हणजेच वाहत्या पाण्याचं जे कार्य आहे हे सर्वव्यापी आहे. भूपृष्ठाची जी एकूण झीज होते, त्या एकूण झीजेपैकी जवळपास 90% झीज ही वाहत्या पाण्यामुळे किंवा नदीच्या पाण्यामुळे होत असते. म्हणून नदी हे सगळ्यात महत्त्वाचं बाह्यकारक आहे त्या भूरूपाची अपक्षरण क्रिया घडवण्यामध्ये. त्यानंतर चुनखडीयुक्त प्रदेश जो असतो त्या ठिकाणी भूमिगत पाण्याचं कार्य आहे. म्हणजे त्या भूमिगत पाण्याचं कार्य जे आहे ते मर्यादित भागामध्येच घडतं, की ज्या ठिकाणी चुनखडकाचा भाग आहे अशाच भागामध्ये चुनखडका त्या भूमिगत पाण्याचं अपक्षरणाची क्रिया घडून येते. सागरी लाटांचं कार्य हे किनाऱ्यापुरतं मर्यादित असतं आणि त्यामुळे किनाऱ्यापुरतं त्या सागरी लाटांचं अपक्षरण कार्य घडून येतं. वाऱ्याचं प्रभावी कार्य हे फक्त वाळवंटी भागामध्ये किंवा ज्या ठिकाणी वाऱ्याच्या प्रवाहाचा वेग जास्त आहे अशाच ठिकाणी त्या वाऱ्याचं प्रभावी कार्य आपल्याला पाहायला मिळतं. किंवा हिमनदीचं जे कार्य आहे, हे हिमनदीचं कार्य उच्च अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये किंवा पर्वतीय प्रदेशाच्या माथ्याकडच्या भागामध्ये ज्या ठिकाणी हिमनद्या असतात अशा हिमक्षेत्रामध्येच हिमनदीचं अपक्षरण कार्य आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. मग अशा प्रकारे त्या अपक्षरण कारक जे आहेत त्याचं प्रभावी कार्य हे सर्वत्र आपल्याला पाहायला मिळत नाही. मग हे अपक्षरण घडत असताना त्या ठिकाणी असणारं हवामान, त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारा खडकाचा प्रकार, अपक्षरणाची तीव्रता आणि जमिनीचा उतार किंवा त्या भागामध्ये येणारे अडथळे, या घटकांचा परिणाम होऊन अपक्षरणाची जी प्रक्रिया आहे ही अपक्षरणाची प्रक्रिया कमी अधिक प्रमाणामध्ये सर्वत्र या ठिकाणी चालू असतं. त्याचबरोबर त्या पदार्थाचे वहन करणं असेल, त्याचं संचयन असेल किंवा निर्माण झालेली वाळू मातीरेती जी असते त्याचा भार वाढल्यास त्या ठिकाणी ह्या वाऱ्याचं कार्य मंदावतं. प्रवाह मार्गामध्ये, वाऱ्याच्या प्रवाह मार्गामध्ये जर वाळूचं प्रमाण वाढलं तर त्या वाळूचा भार वाढतो. पर्यायाने ही वाळू पुढे पुढे वाहून नेणं शक्य होत नाही आणि मग त्या वाळूच्या टेकड्यांचं संचयन त्या वाऱ्याच्या प्रवाह मार्गामध्ये होत जातं. तसंच प्रत्येक कारकाचं आहे. प्रत्येक कारकाची जेव्हा वहन क्षमता कमी कमी होत जाते त्यावेळेस वाहून आणलेल्या पदार्थांचं संचयन हे वेगळ्या टप्प्यामध्ये या ठिकाणी असतं. ही सर्व कारके सर्वत्र उपलब्ध नसली तरीही अपक्षरण मात्र सर्वत्र या ठिकाणी घडून येताना दिसतं. मग ते बाह्यकारक ही वेगळ्या प्रकारचे असू शकतात. वाहतं पाणी किंवा नदी हे सर्वत्र असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि या बाह्यकारकामुळे
वेगवेगळ्या प्रकारच्या भूरूपाची निर्मिती होत असते आणि हे भूरूप आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये पाहायचं आहे की बाह्यकारकं जी आहेत त्या बाह्यकारकाच्या खनन, वहन आणि संचयन या कार्यामुळं निर्माण होणारे जी भूरूपं आहेत हे पुढच्या टप्प्यामध्ये किंवा पुढच्या तासाला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुर्तास आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.